महिला विडी कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन व पीएफ लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल थेट स्मशानभूमी घाटून तेथील कर्मचाऱ्यांकडून पावतीतील मृतांची नावे घेऊन याद्वारे मृत महिला विडी कामगारांची ही लूटमार करीत आहेत। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महिला विडी कामगारांच्या शिष्टमंडळाद्वारे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांना वरील विषयी निवेदन दिले। यावेळी सुरेश फलमारी यांनी यापुढे मैतांची नोंद श्री मार्कंडे मंदिरातील ज्ञाती संस्थेच्या कार्यालयातच करावे असे आवाहन केले। सोलापुरातील महिला विडी कामगारांची पेन्शन व प्रायव्हेट फंडचा लाभ मिळतो। सदर लाभ मिळवून देतो म्हणून खासगी दलाल गरीब महिला विडी कामगारांची आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं जनजागृती अभियान सुरू आहे। या अभियानांतर्गत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात सोलापुरात महिला विडी कामगारांच्या संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या कामगारांना पीएफ कायद्याअंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शन व प्रायव्हेट फंडचे पैसे मिळतात। काही कामगार निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांचे कुटुंबाचे लोक दलालांचा आधार घेतात। दलाल हे विडी कामगारांना पीएफ व पेन्शन मिळवून देतो म्हणून कामगारांची फसवणूक करून लुबाडणूक करतात। काही दलाल हे दररोज आपल्या पद्मशाली स्मशानभूमीमध्ये जाऊन ते दररोज मैतीची नावे घेतात। त्यानुसार विडी कामगार असलेल्या मैताच्या घरी जाऊन आम्ही पेन्शन व पीएफचे पैसे घेऊन देतो म्हणून फसवतात। असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले व होत आहे। याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, तरच महिला विडी कामगारांची लुबाडणूक व फसवणूक थांबेल अशी आशा आहे। तरी माननीयांनी आपल्या संस्थेच्या स्मशानभूमीत असलेल्या इन्चार्ज व कर्मचाऱ्यांना मैताची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये असे आदेश द्यावे असे नमूद करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, शोभा पोला, सुनंदा दुडम, अनिता संचू, सविता गोस्की, माधवी गौडा, गणेश महंता, पद्मा सामल, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सलीम शेख यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापुरातील महिला विडी कामगारांच्या पीएफ कार्यालयाच्या माध्यमातून व दलालांच्या माध्यमातून फसवणूक होत आहे, मोठ्या प्रमाणात पैशाची लूटमार होत आहे। या संदर्भामध्ये काही दलाल पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्मशानभूमीत निधन झालेल्या नावांची नोंद असलेली डायरी, ही डायरीमध्ये नावं किंवा पावती फाडलेली ते अत्यंत गुप्त असतो, गोपनीय असतो। परंतु या ठिकाणी दलालांनी काहीतरी करून ते नाव मिळवून घेऊन कामगारांच्या घरी जाऊन आणि कारखान्यातील विडी कंपनीच्या कारखान्यातील नोकर स्टाफला धरून त्यांना गरिबांना लुटण्याचा प्रकार केलेले आहेत। हे सत्य आहे आणि उघडकीस आलेलं आहे। या बाबतीमध्ये आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश फलमारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं की यापुढं आपला जो निधन झालेले पावती दिला जातो मृत्यू झाल्याबरोबर, त्या पावतीतील नावं गोपनीय ठेवावे, कोणाला ठेवू नये, कोणाला देऊ नये अशा प्रकारचे निवेदन दिलेलं आहे। त्या बाबतीमध्ये अध्यक्ष साहेबांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांनी तसं आदेश काढला की यापुढं कुठल्याही प्रकारचं नाव आम्ही कोणाला देणार नाही आणि यापुढे ज्यांना कोणाला मयत झाल्यावर नाव नोंदवायचं असलं, पावती फाडायचं असले तर मार्कंडे मंदिरमध्ये यावं अशा प्रकारचा सुद्धा त्या निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल त्यांचं आम्ही ऋणी आहोत आणि कामगारसुद्धा ऋणी आहेत। त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानत आहोत आणि कामगार सेनेच्या माध्यमातून तो लढा चालू आहे। ते कारखाने ब्रँचेस वाईज, त्यानंतर पीएफ कार्यालय, पीएफ सल्लागार, DR कुलकर्णी कार्यालय, त्याचबरोबर पद्मशाली ज्ञाती संस्था, अशा प्रकारे पूर्णपणे आम्ही निवेदन दिलेले आहोत। आता आमचा लढा असेल प्रत्येक कारखान्यात जाऊन जनजागृती करणे, ते करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या दलालांना आत टाकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे।